या मंडळाचा अध्यक्ष आहे. संस्थापक अध्यक्ष माझे वडील आहे, प्रकाश देवराव गायकवाड. आणि आमचं मंडळ बघताय तुम्ही की आज भंडारा होता आपला. आज खूप लोकांनी भंडाराचा लाभ घेतला. त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय की असं प्रसाद नेहमी बनवू. आणि आपलं मंडळ तुम्ही अजून पण लोक चालूच आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही आता 10 दिवस कोणते कोणते कार्यक्रम घेतले? 10 दिवस आपण संगीत खुर्ची आहे, लिंबू चमचा, रांगोळी स्पर्धा, असे बरेच वेगवेगळे ड्रॉइंग, वेगवेगळे स्पर्धा घेतलेले आम्ही. अजून पण आता उद्या पण एक स्पर्धा ठेवण्यात आली शेवटच्या दिवसाची. तर तुम्ही तरुण वर्गाला काय आवाहन करणार? हेच बोलणार की बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून गणपती बसवा. कोणी काही तिथे काही असं वाईट काम करू नये मंडळाच्या नावासाठी. सगळं चांगलं झालं तेव्हा आणि इको फ्रेंडली राहा. आज किती वाजेपासून भंडारा चालू होता सर? आज कमसे कम 3 तास भंडारा चालू. किती लोकांनी लाभ घेतला? खूप लोक, जसे 300-400 लोकांनी पण गेले. आता पण चालूच आहे. तुमचे पदाधिकाऱ्यांची नावं सांगा. आमचा एक उपाध्यक्ष ऋत्विक दैवाल, आता आमच्या मंडळाचे प्रेम मोरे, कुणाल भालेराव, हा पण एक प्रेम आहे, राहुल आहे. एक सगळे आपले सगळ्यांचे नाव घेणं. आता खूप मोठा मंडळ आहे आमचं. आता सगळ्यांचे नाव घेतलं, सगळ्यांचे नाव घेतले तर तुम्हालाच उशीर होऊन जाईल. ठीक आहे. पत्रकार बंधूंचं, पोलीस प्रदर्शनाचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, हा शीतला माता गणेश मंडळ हे अनेक वर्षापासून आम्ही करतो, पण छोट्या याच्यात करत होतो. आणि हे 4 वर्षापासून आम्ही फार उत्साहाने करतो आणि फार मोठ्या मनाने करतो. 2-2.5 क्विंटलचा भंडारा असतो आमचा नेहमी प्रत्येक वर्षी. आणि फार उत्साहाने आणि एका तासात ते संपून जातो. आणि इतके भाविक आम्हाला साथ देतात. आमच्या पूर्ण पालनीतले लोक साथ देतात, पूर्ण मुलं साथ देतात. आणि काम करण्यासाठी सगळे मुलं रात्रंदिवस सज्ज असतात. कारण त्यांना गणपतीची एवढी आवड आहे आमच्या मुलांना, ती फारच आवड आहे. आणि पद्धतशीर आणि व्यवस्थित काम असतं आणि कोणाचा हालचाल नसती, कोणाची बोल नसती. सगळे मुलं व्यवस्थित करतात, कोणाला गालबोट लागत नाही. अशा पद्धतीचा आमचा कार्यक्रम असतो. अनेक वेळेस माताचे कार्यक्रम बी घेत होतो मी मागे. गरबा होता फार, पण फार ते किचकट काम होतं म्हणून ते बंद केलं. आणि सगळे मुलं एवढे उत्साहाने काम करतात की त्यांचे आम्ही खरंच आभार मानतो सगळ्या मंडळाचे. आता ह्या वेळेस सगळ्यांना सांगितलं की बा तरुण वर्ग पुढं व्हा आणि जोमाने काम करा. काही असलं नसलं तर आम्ही आहे तुमच्या पाठीशी. त्या पद्धतीने आमच्या कॉलनीतले लोक आम्हाला सर्व मदत करतात आणि ते गणपतीचा कार्यक्रम फार उत्साहाने करत आहोत व्यवस्थित. तरुण वर्गाला तुम्ही काय आवाहन केले? तरुण वर्गाला तेच सांगतो की सगळ्यांना मिळून काम करायचं, सगळ्यांनी मिळून चालायचं आणि सगळ्यांचं सहकार्य घ्यायचं. मोठे माणसांचं त्या आदर करायचा, आदर घेऊन त्यांच्याशी सहकार्य करून त्यांचा विचार घेऊन काम करत राहायचं. वेळोवेळी काही अडचण आली तर सर्वांना कळवायचं. तर हे काम तरुण वर्ग करता व्यवस्थित. आणि तुम्ही पाहताय की मोठ्या उत्साहाने तरुण वर्ग आजवीच आहे ना, आता पण आहे. एवढा पाऊस चालू असताना सुद्धा आहे ते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये देवबाप्पासाठी खूप इच्छा आहे. त्यांचे आई वडील बी त्यांना सहकार्य करतात की जा बाळांनो आणि ते देवाचं काम करा. असे आई वडील बी मिळणं मुश्किल आहे आणि असे कार्यकर्ते मिळणं पण मुश्किल आहे. तर आमच्या कॉलनीतले सगळे कार्यकर्ते खूप छान आणि व्यवस्थित आहेत. वाडीच्या राजांना जय श्रीराम, जय श्रीराम.